या ठिकाणी आज तुम्ही पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे. काय नेमकी तक्रार दाखल केली, काय सांगाल? मी काही तक्रार दाखल केलेली नाही. कालच्या दिवशी त्या बूथ क्रमांक काय बूथ नंबर ते जुन्या गावातल्या शाळेमधले जे बूथ आहे आपल्याकडे 5-7 बूथ आहे, त्या बूथवर मतदान करायला गेलो असता तिथे एक बूथ आहे 5 नंबरचं बूथ. त्या बूथवर काहीतरी चाललं होतं. मी तुम्ही पण पत्रकार पण सोबत होते. जाताना मला तिथे काहीतरी गडबड दिसली म्हणून मी थांबलो. तर तिथे 2 लोकांमध्ये चाललं होतं. मी त्यांना अटकलं आणि ते त्यांना बाजूला केलं. पण रात्री उशिरा काहीतरी गुन्हा दाखल झाला आणि मला ते आज सकाळी माहीत पडलं. त्या प्रसंगाने मी माझ्या माणसाकडून माहिती घेतली तर माझा माणूस ज्या 2 लोकांमध्ये अमीन खान नावाचा एक ग्रस्त आहे, तो हिस्ट्री सेटर आहे. याच्यावर अनेक गुन्हे आहे. याच्यापूर्वी पण त्याने एका मुलीची छेडखानी केली म्हणून त्याला चौकामध्ये भर चौकात चोप दिला गेलेला होता. आणि जहांगीर खान त्याचा भाऊ जो भुसावळचा मतदार आहे, भुसावळमध्ये राहतो, भुसावळमध्ये जळगावचा मतदार आहे, जळगावमध्ये राहतो, जळगावमध्ये जो वास्तव्य आहे, वास्तव जळगावमध्ये आहे. तो एखाद्या काहीतरी संघटनेचा तिथे काहीतरी कामही करतो आणि तिथे जळगावमध्ये महापालिकेत त्याने उमेदवारीही केलेली आहे. तो स्वतःही तिथे कंटिन्यू बूथवर होता. बूथवर जर आपण बघितलं तर CCTV फुटेजमध्ये सगळं आपल्याला दिसून येईल. काल रात्री काहीतरी स्वतः मंत्री महोदय इथे आल्या रक्षाताई आणि त्यांनी स्वतः पोलीस स्टेशनला येऊन तो प्रभाव टाकून तो गुन्हा दाखल केला. पण गुन्हा दाखल करायच्या संदर्भात आमची काही तक्रार नाही. कोण पण पोलीस स्टेशनला येऊ शकतो, कायद्यानुसार गुन्हा त्याची फिर्याद देऊ शकतो. तो काय असेल पोलीस चौकशी करतील, तपासात जे निष्पन्न व्हायचा जो आरोपी असेल त्याच्या संदर्भात जे व्हायचं ते होईल. पण आमचा व्यक्ती ज्या दिवशी त्या क्रॉस कंप्लेंट द्यायला आला त्याला मारहाण झाली, उलट त्याच्या विरोधात ज्याला मारहाण झाली त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेतला, त्यालाच आरोपी केला. त्यात आणखी काही लोक त्यांचा काही संबंध नव्हता. CCTVमध्ये कुठेच ते दिसत नाही आहे. ती CCTVमध्ये असताना कुठे भांडण करताना दिसत नाही. अशा लोकांनाही आरोपी केलं, पण हरकत नाही, ते तपासात निष्पन्न होईल. CCTV फुटेजची त्याच्यामध्ये आहे ती निगराणी, त्याच्यावर लक्ष होईल. पण इथे पोलीस स्टेशनच्या बाहेर माझा तो फिर्याद द्यायला आला, त्याला मारहाण केली एकाने, त्याला इथून हकलून दिला. त्याला तिथे शिवीगाळ करताना सार्वजनिक शिवीगाळ तो करत होता आणि सांगितलं की तू दिसलाही तर तुझं काय असेल ते करू अशा पद्धतीत तो आत्ता DYSP साहेबांसमोर आणि PI साहेबांसमोर तो सांगतो आहे. तशा संदर्भात मी SP साहेबांनी सांगितलं. आता DG मॅडमलाही मी तशा संदर्भात बोललेलो आहे. आज इथे फक्त पोलीस स्टेशनला यायचं, मोठे मोठे पदं घ्यायचे, मंत्रिपदाचा दुरुपयोग करायचा आणि पोलिसांवर दबाव टाकून गुन्हे दाखल करून सर्वसामान्य माणसाला वेठीस धरायचं, हा जो प्रकार 2-2, 3-3 वेळा इथे मुक्ताईनगरमध्ये होतो आहे. खऱ्या अर्थाने या प्रकाराचीच मी आता विचारपूस करायला आलो होतो. आणि अशा पद्धती दबावामध्ये मुक्ताईनगरमध्ये जर कायदा सुव्यवस्था कोणी तोडणार असेल, तुम्ही बघितलं असेल की निवडणुकीची आदर्श आचारसंहिता असताना काल मंत्री महोदय प्रोटोकॉल घेऊन पूर्ण गल्ली गल्लीत फिरत होत्या. जेव्हा की आदर्श आचारसंहितेच्या क्लिअर कट गाईडलाईन आहे की मंत्र्यांना त्यांचा प्रोटोकॉल घेऊन त्यांचे ते वाहनं घेऊन, पोलीस वाहनं घेऊन, सायरन वाजवताना अशा पद्धती फिरता येते. ते मी निवडणूक आयोगाकडे तशी तक्रार करणारच आहे. तशी तक्रार करणार. त्यांचं मुक्ताईनगरमध्ये कोणत्याच बूथच्या यादीत नाव नाही, मतदार यादीत नाव नाही, तरी मी बूथमध्ये फिरत होत्या. बूथमध्ये म्हणजे 100 मीटरच्या प्रिमायसेसमध्ये फिरत होत्या. हे कायद्याला धरून आहे का?